आणि त्यामुळे आम्ही पेढे वाटणार आहोत, रसमलाई वाटणार आहोत. आणि इतरच ढ आहेत असं वाटतंय. खरं तर लोकसभेपासूनचा हा विश्वास होता, आत्मविश्वास किंवा अति आत्मविश्वास म्हणायचं का याला? नाही, अति आत्मविश्वास तर दिसतोच आहे, पण मुख्य म्हणजे काय, विद्यार्थी इतरांना संबोधणं लोकशाहीमध्ये हे थोडंसं गर्वाचं लक्षण आहे. आणि गर्व जेव्हा होतो तेव्हा काय होतं आपण पाहिलेलं आहे. मगाशी जेव्हा भोकरे साहेब म्हणाले की इथे तत्वाचं काही चालत नाही, एक लक्षात घ्या, जेव्हा ऑपोजिशनमध्ये कुठलाही पक्ष असतो, जेव्हा भारतीय जनता पक्ष ऑपोजिशनमध्ये होता तेव्हा 2G वगैरे, कॉमनवेल्थ, हे सगळे प्रकरणं काढली होती त्यांनी, आणि विकासाचे मुद्दे तेव्हा त्यांनी मांडलेले नव्हते. म्हणजे जेव्हा तुम्ही विरोधात असता, आज उद्धव ठाकरे यांच्याकडे, राज ठाकरे यांच्याकडे, काँग्रेसकडे सत्ता नाही आहे, 4 वर्ष त्यांचा नगरसेवक नाही आहे, त्याला कुठलीही पॉवर नाही, 99% विकास निधी भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांना मिळालेला आहे, यांच्याकडे काही नाही. अशा वेळी त्यांनी कुठले मुद्दे मांडायचे? ते मुद्दे अशा प्रकारचे भावनात्मक मांडतात. धर्माचं राजकारण भाजप नाही करत, तेव्हा ते करतात आणि यांनी केलं तर चालत नाही. दुसरी गोष्ट अशी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांचा कार्यक्रम मांडलेला होता, तो मीडियाने नीट प्रोजेक्ट केला असेल तर मला माहीत नाही, पण 2017 मध्ये सुद्धा करून दाखवलं असं उद्धव ठाकरे म्हणत होते. तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती आरोप करत होता. याच्यावरती काही अप्रत्यक्षपणे ढ विद्यार्थी असं म्हणतात. काय वाटतं, काय असेल आजचं तुमचं प्रगती पुस्तक? नाही, आमचं प्रगती पुस्तक चांगलंच असणार आहे. आम्हाला जनतेचा कौल मिळेल हा विश्वास आहे. पण आता जसं सर म्हणलेत ना, हेमंत सर, हे अगदी बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीला आम्ही सातत्याने अनेक वर्ष झाले मांडतोय, म्हणजे आत्ता नव्याने काय मांडतोय असं नाहीये, पण ज्याला सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो ना, की जो समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात बघायला मिळतो, राजकारणामधला हा सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे भाजपला. त्यांना असं वाटतं ते करतील ते सगळं माफ आहे. म्हणजे बघा, कालपर्यंत भांडणारे, एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आज काय म्हणताय, झालं गेलं गंगेला मिळालं, आणि दोष कोणाला देणार? आम्हाला. हे म्हणणार की मराठी माणूस कशा पद्धतीने मराठीचा मुद्दा मांडतो. महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा, मला एक सोप्या प्रश्नाचं उत्तर पॅनलवरती बसलेल्या कुणीही द्या. महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा मांडायचा नाही, मुंबईत मांडायचा नाही, तर मांडायचा कुठे? मराठी अस्मिता जर मुंबईत जपायची नाही तर जपायची कुठे? सरिता मॅमची छोटी कमेंट घेते. प्रगती पुस्तक, ढ विद्यार्थी, हुशार विद्यार्थी चाललंय. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेचा मुख्याध्यापक कोण असेल? खरं तर ते आत्ता म्हणजे एक्झिट पोल्स जर बघितले तर एक्झिट पोल्सनं एज हे भाजपाला दिलेलं आहे. आता ते एक्झिट पोल्स किती खरे ठरतात हे आपल्याला कळणार आहे. पण मला वाटतं आत्ता जो आपण आत्मविश्वासाबद्दल बोलतोय, एक अवधूत वाघ यांनी भाजपाची भूमिका मांडली आणि भाजपा हे सतत त्याच कॉन्फिडन्सनं पुढे जात असतं, आपण सगळेजण बघतोय. पण मला दुसरी गोष्ट जयेशजी तुम्हाला विचारावीशी वाटते की तुम्ही त्यांचा आत्मविश्वास आपण मानू, तुमचा पण एक ओव्हर कॉन्फिडन्सच म्हणायला नको का, की तुमची नेते मंडळी ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे असं म्हणून नगरपालिका निवडणुकीला प्रचाराला निघत नाही, पंचायत ह्याला निघत नाही. बरं, निघत नाही तर चुपही बसत नाही, रोज त्यावर प्रतिक्रिया, दुसरं कसे चूक करतात हे तर तुम्ही सांगताच. म्हणजे त्यांचा निकाल हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मग तुम्ही ग्राउंडवर का निघत नाही? आत्ताच्याही रॅली, सभा, प्रयत्न हे जर सगळं बघितलं तर तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर एकीकडे म्हणजे ही रणनीती होती की तुम्ही वेगवेगळ्या शाखांना भेटी दिल्या, पण शाखा म्हणजे काय? शाखा म्हणजे तुमचीच लोक, तुमच्यासाठी निघणारच आहे, मतदान करणारच आहे आणि ते तुमच्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. मग त्यापेक्षा न्यूट्रल लोक, जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे यावे ह्यासाठी प्रयत्न व्हायला नको होता का? मग ह्या विश्वासाला काय म्हणायचं? मी नक्की उद्धव साहेबांना भेट झाल्यावरती सांगेन की पुढच्या वेळी आपली रणनीती आपण एबीपीच्या ऑफिसमध्ये सरिता मॅडमला विचारून ठरवूया. आपण चांगलं सजेशन दिलं, आपण नक्की प्रयत्न करू उद्धव साहेबांची भेट झाल्यावरती. पण मला त्याच्या पुढे म्हणायचं आहे, एक रणनीती आम्ही आखली होती की आम्हाला शाखा भेटी द्यायच्या आहे, आम्हाला आमचा केडर मजबूत करायचा आहे. शेवटी बघा, उद्धव ठाकरे साहेब प्रत्येक घरी जाऊन मत नाही, मला वाटतं याच्यावर आपण सगळ्यांचंच मत घेतलं पाहिजे की काडर मजबूत करण्याची वेळ ही असते का? काडर कधी मजबूत करायचा असतो? माझं वाक्य पूर्ण होऊ देत फक्त, माझी विनंती आपल्याला. माझं म्हणणं हे की कॅडर मजबूत करायचं, कारण की तो कॅडर शेवटी लोकांपर्यंत जाणार आहे. त्या शाखांमधली जी आमची शिवसैनिक आहेत ते लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचणार आहे, मशाल पोहोचवणार आहे. आणि ही तयारी पहिले करायची असते आणि त्यावेळेला तर त्या मंडळींनी शाखांमधनं बाहेर पडायचं असतं, त्यावेळेला शाखेत बसायचं असतं का? बरं, आपण आता निकाल आल्यावरती हे पण बघा की जो अंडरकरंट तो जो दिसला ना, शिवसैनिक ज्या त्वेषाने लढले ना, ते केवळ उद्धव साहेब आणि आदित्य साहेब किंवा अगदी त्यासाठी शुभेच्छा आमच्या. हा माझा फक्त प्रश्न आहे. शाखांना भेटी देऊन गेले. काय होतं
की जर समजा तुमच्या एक्झिट पोलला तुम्ही आता सत्य मानून चाललायत, पुढे चाललायत, त्यामुळे तुम्ही क्रिटिसाइज करताय, तो तुमचा अधिकार आहे, माध्यम म्हणून तो मला मान्य आहे. माझं पुढचं म्हणणं आहे, आमचा उद्या- कुठलाच ऐका, एक्झिट ऐका, पोल नाहीये. ऐका, ऐका. नाही, मी मी तुम्हाला exit poll नाही. आमचा कुठलाच एक्झिट पोल नाहीये. आम्ही एक्झिट पोल केलेला नाहीये. आम्ही फक्त पोल ऑफ पोल्स, वेगवेगळ्या एक्झिट पोल्स सांगतोय आणि ते खरेच असतील असंही आमचा काही दावा नाहीये. सरिता आम्ही मॅडम, फक्त मी असं पोल ऑफ पोल्स म्हणतोय, सरिता मॅडम, दाखवतो. मी असं म्हणतोय 11 वाजता जसं हेमंत सर आशावादी आणि मी तर आहेच, नो डाऊट आहे. जर 12-12:30 पर्यंत आम्ही सत्तेमध्ये येतोय असं जर दिसलं ना, तर आमची स्ट्रॅटेजी कशी बरोबर आहे अशा बातम्या सुरू होतील. आमची स्ट्रॅटेजी कशी बरोबर राहिली, काय असतं जी बोकरे साहेब. हे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्याचा फायदा किती झाला आणि काय हे निकाल आता हळूहळू आल्यावर कळेल. अगदी कळेल ना, आणि आम्ही कुठे नाही त्याच्यातनं म्हणतो. हे फायदा झाला का नुकसान झालं ह्याच्यावर विश्लेषण करणं सोपं जाईल त्याच्यात. नाही, माझं काहीच म्हणणं नाही. मी आपल्या मताशी सहमत आहे की ह्याचा फायदा होईल, नुकसान होईल हे आपल्याला मी तुम्हाला सांगू कळेल. का पण एक सांगू, मराठी माणसाचा फायदा झालाय. मी मराठी असल्याचा मला खूप अभिमान आहे. कदाचित आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि त्याचा आदरच केला पाहिजे मी, पण मला अभिमान आहे दोन भाऊ जयजी, एकत्र आपण तुमचा मुद्दा लक्षात आला, आपण मी एक असं- कमेंट घेऊया. जे सरिता कौशिक ज्या म्हणाल्या तो मुद्दा असा होता की तुम्ही तयारी खूप उशिरा सुरू केलेली आहे. एक मान्य केले पाहिजे की आपण आपल्या ज्या त्रुटी आहेत ना, तर तुम्ही मान्य केलं पाहिजे. मी आशावादी आहे म्हणजे मी कोणाबद्दल आशावादी असं नाही आहे. मी कुठलंही आता भाकीत करत नाही. मुद्दा असा आहे की शाखांना भेटी देणं हे खूप उशिरा झालं. त्याच्या अगोदर सातत्याने शाखांना भेटी द्यायलाच पाहिजेत. ती काही बातमीचा विषय नाही. जेव्हा तो बातमीचा विषय होतो ना, तेव्हा काहीतरी आपली कमतरता आहे. भारतीय जनता पक्षाकडनं चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या पक्ष संघटनेच्या, त्या शिकून घेतल्या पाहिजेत. आणि त्या शिकल्या नाहीत तुम्ही, तर तुम्ही वारंवार पराभूत व्हाल आणि तेव्हा तक्रारी करायला जागा नाही, असं मला वाटतं. हो, एक छोटी छोटी कमेंट घेऊया म्हणजे सगळ्यांना वेळ मिळेल. माझंही आता देसाई साहेब म्हणाले तेच, त्याच मुद्द्याला मी पुढे नेऊ इच्छितो की लोकांचे जे प्रश्न आहेत त्या लोकांच्या प्रश्नांना केवळ निवडणुकीत भावनिक साथ घालायची. मराठीचा मुद्दा, मी मराठी आहे, प्रादेशिक अस्मिता असते प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल, आपल्या राज्याबद्दल, पण असा भाषिक वाद जो आहे तो आपल्याला कितपत परवडणार आहे. पण त्याचबरोबर हेमंत देसाई जे म्हणाले की जर विरोधकांकडे त्यांचे नगरसेवक नाहीत, त्यांना विकास निधी नाही, तर मग अशा प्रश्नांनाच विरोधी पक्षनेता हा भावनिक साथ घालत असेल. पण ज्या वेळेला आपण विरोधकांना सुद्धा विचारात घेतो तेव्हा विरोधकांना गृहीत धरू नये आणि विरोधकांनी सुद्धा इतका आशावाद ठेवावा की तो जाज्वल्य आशावाद असावा, पण तो अतिरेकी नसावा. एक्झॅक्टली. आणि यात भाजप जर 24/7 राजकारणामध्ये उतरू शकतं, तर मग इतर पक्ष का नाही? त्यांच्यासाठी पार्ट टाइम का झालंय सगळं? कोणासाठी पार्ट टाइम नाहीये. सगळेजण 24 तासच काम करत असतात राजकारणात असणारे. मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये भाजपच्या बाबतीमध्ये भाजपचं जे केडर आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांची जी एक संख्या आहे आणि ज्या प्रकारे त्यांना कामाला लावलेलं असतं, अशा प्रकारे हे दिसत नाहीत. एवढं नाही तर काँग्रेसवाले ठीक आहे, माझं म्हणणं हे आहे की राजकारण सगळेच पक्ष करत असतात, फक्त जनहिताचं राजकारण व्हावं एवढा एक उद्देश महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वसामान्य माणसांचा होता. सगळे राजकीय विश्लेषक आहेत आणि राजकीय नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि ही चर्चा महानिकालाचं महाकव्हरेज असं एबीपी माझावर